मिळालं. आणि अर्जुना, मी त्यांना काही देत नसतो, काही देत नाही. फार गोड आणि मधुर विषय आहे. ठाईचीच ती घेतली सेल, शब्दांचा प्रयोग पहा. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं शेलका वाटा घेतलेला असतो, जिंकलेला असतो. नाव माझं सांगतं. अर्जुनाने विचारलं, देवा तू काय करतोस? मी काहीही करत नाही, मी फक्त एकच करतो, काळाची दृष्टी न पडे हे आम्हासी करणे. एक दृष्टांत दिलेलं आहे ज्ञानोबांनी, इतका गोड दृष्टांत आहे. आपल्या घरातलं चित्र आहे. नुकताच चालायला शिकलेला मुलगा असतो घरामध्ये, आणि तो असं पळण्याचा प्रयत्न करतो घरातल्या घरात. ज्ञानोबा म्हणतात, तो जसं पळायला लागतो ना, तसं त्या पळण्यामागे आई सुद्धा पळते. पण आई पळू नये म्हणून पळत नाही, पळता पळता पडू नये म्हणून पळते. कळते तुम्हाला? तो पळावा हीच इच्छा आहे, तो त्याच्या पायावर उभा राहावा हीच आईची इच्छा आहे, त्याला धरण्याची गरज पडू नये हीच आईची खरी इच्छा आहे. पण तो अजून कवळा आहे, अजून त्याचा पाय नीट धरला जात नाही, आणि पळण्याचा तर त्याचा प्रयत्न आहे. म्हणून ती आई असं डोळ्याचं पांघरून करून दोन्ही हात दोन्ही बाजूला ठेवून पळता पळता त्याच्या मागे पळत असते. ते पोरगं आपल्या आनंदाने आणि मस्तीमध्ये पळत असतं. फक्त एकच इच्छा असते, ती पडू नये. आणि पडायचा प्रसंग आला की उचलून घेते. भगवंत म्हणतात, एवढाच भक्ताचा माझा संबंध आहे. भक्त आपल्या पुरुषार्थानं मोक्ष जिंकतात, विद्या जिंकतात, जग जिंकतात, काळ जिंकतात. आम्ही फक्त एकच करतो, कुठं पतन होऊ नये भक्ताचं म्हणून दोन्ही बाजूला हात लावलेला असतो. ओवी पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी ओवी. कशा ज्ञानोबांच्या ओव्या असतात. ज्ञानोबा म्हणतात, ते पोरगं पळतं ना, लळेयाची बाळका किरीटी. लळेयाची म्हणजे लाडकं पोरग. लळेयाची बाळका किरीटी, गिवसनी करोनी स्नेहाची दिटी. गवसणी केली, पण डोळ्यानं गवसणी केली बरं का. किती नाजूकता आहेत. आईचे जसं तसं चित्र केलेले आहेत. डोळ्याने प्रेमाचं पांघरून घातलेले मुलावर. गिवसनी करोनी स्नेहाचे दिठी, खेळता पाठोवाठी माऊली धावे. ते पोरग पळत असताना, खेळत असताना माऊली त्याच्या पाठीमागे जाते. का? ते पोरग पडू नये म्हणून. आणि मी सुद्धा माझ्या भक्ताच्या पाठीमागे उभा असतो, काळाची दृष्टी न पडे हे आम्हासी करणे. नाहीतर माझ्या भक्ताने तोंडातून शब्द काढावा, तो जो जो खेळ दावी तो सोनियाचा करून ठेवी. अरे मूर्ख माणसांना मी भिकेमध्ये राज्य प्रदान करतो, माझ्या भक्तांना मी काही उपेक्षा करणार आहे? ते माझ्यावर सत्ता गाजवणार आहेत माझे भक्त. अरे त्यांना नकोय, त्यांना फक्त मी पाहिजेत, ते माझे भक्त आहेत. तरी जयाचे चोखडे मानसी, मी होणी असे क्षेत्र संन्यासी. जया निदेलिया ते उपासी वैराग्य का. साधू झोपल्यानंतर सुद्धा वैराग्य त्याची रक्षा करतं, त्याला साधू म्हणावा. किती गंभीर व्याख्या आहे साधूच्या, किती श्रेष्ठ आहे संतत्व. दाढी जठा वाढवली आणि कपड्याचा कलर बदलला म्हणजे तो साधू आणि भक्त झाला. भगवंत मान्य करत नाहीत. कोण साधू? ज्ञानोबा वर्णन करतायत, जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेवून धाले, शांतीसी आले पालव नव्हे. हे साधूचं वर्णन आहे. जे ज्ञान गंगे नहाले, साधू ज्ञान गंगेमध्ये स्वच्छ झालेला असतो. पूर्णता जेवून झाले, तृप्त अंतकरण असतं. हजारो विषय पुढे आले काय आणि गेले काय लक्षात सुद्धा येत नाहीत, त्याला खानदानी साधू म्हणतात. का? तृप्ती जीवनामध्ये मिळालेली असते. अतृप्त माणसांच्या पुढे विषय असतात, तृप्त माणसांच्या पुढे काय असते? पोटभर एकाच्या घरी तुम्हाला जीव घातलं, गुलाबजाम, बासुंदी, जिलेबी, लाडू मला द्यायचे नाही, तुम्हाला खायचे. आणि जेवण करून बाहेर आलात आणि कोणी बटाटा वडा आणून दिला तर खाणार का तुम्ही? वासनाच होत नाहीत. ज्ञानोबा म्हणतात हे जीवन आहे साधूचं. पूर्णता जेवण झाले, तृप्त झालेले साधू आहेत.
त्यांना काही विषय आवडणार आहे? काय साधूचं वर्णन आहेत पहा. ज्ञानोबांनी वर्णन केलेले आहेत. आपले नागरपणे जो इंद्र भुवनाते पाबळ म्हणे, स्वतःच्या सौंदर्यानं स्वतःच्या आनंदापुढे इंद्र भुवनाते पाबळ म्हणे. कारण की इंद्राला आनंद घेण्याकरता सुद्धा विषय लागतो. इंद्रा भुवनाते पाबळ म्हणे, गरीब आहे तो केवी रंजे पालवणे भिल्लाचे. जो अमृताते ठी ठेवी, शब्दांचा प्रयोग पहा कसा आहे. अमृत जरा आणलं तरी तो अमृतामध्ये कमी गोड आहे असं म्हणतो. तो कांजी कैसेने सेवी. अमृताला नावं ठेवणारा पुरुष जसं कांजी पीत नाही, तसं पूर्णतेनं तृप्त झालेला साधू संसार भोगतच नाही. हे भगवंताचं ठाम मत आहे. हे भगवंताचे वचन आहे. पूर्णता जेवो निधाले, शांतीसी आले पालव नवे. शांतीला अलंकार म्हणून जन्माला आलेले साधू असतात. म्हणून ज्ञानोबांचं जीवन पहा किती